आजचा ना माझा हा DIY आहे ना डायनिंग टेबलचा खुर्च्याचा मेकओव्हर आहे. तर ह्या खुर्च्या माझ्या घरच्या नाही होत. मी चक्कीवर जात होती ना एक दिवस, तर एका घरी ना पेंटिंगचं काम सुरू होतं. तर मग की नाही तेव्हा तर नाही विचारलं म्हणा मी, पण मग 8 दिवसानं गेली, पाणी येत होता तेवढ्यात, तर काय जाल नाही भेटलं त्या रस्त्यानं. तर मग एक दिवस असंच गेली मी 8-10 दिवसानंतर, तर मला ह्या खुर्च्या ना तिथंच दिसल्या. तर मग मी त्याला जाऊन विचारलं की खुर्च्या विकता का म्हणून. तर ते म्हणत होते की कार्पेंटर नेणार आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, त्याला विचार जा, नेत असेल तर ठीक आहे, नाही तर मग मला देऊन दे जा. तर त्या म्हणे माझ्या घरी म्हणे कॅरम बोर्ड आहे म्हणे एक, आणि तिथं ना तुटलाला स्टूल वगैरे होता. तर स्टूलचा केला मी ना DIY, एक व्हिडिओ टाकला आहे, त्याची लिंक पण देईन. आणि मग पडद्याचे पेलमेट राहतात ते होते, आणि कॅरम बोर्ड होता. तर अशा करून ना 5 खुर्च्या होत्या. मी 4 खुर्च्याचा मेकओव्हर केला. तर 5 खुर्च्या होत्या. आणि मग एक खुर्ची त्याची ना ठेव नाही का गच्चीवर ठेवून होती, तर ते पण नाही का सडली होती. तर मग काही दिवसांनी मला तेही वापस केला त्याईनं म्हणा, तेही दिला म्हणा, पण ते काही कामाची नाही, ते चुलीतच जाळाच्या कामाची आहे. तर 4 खुर्च्याचा मी मेकओव्हर केला. आणि एक खुर्ची आहे ना मी तिचं काही पण बनवीन, स्टूल वगैरे असं. तर मग की नाही आता गेली मी, तर विचारलं तर त्या म्हणे ठीक आहे म्हणे. तर मी ना की नाही हे सामान मग की नाही एक किंमत निर्धारित केली का एवढ्यात मला परवडते बा म्हणून. मग मी त्याला पैसे दिले ना हे सामान घरी आणलं. आणि ह्या खुर्च्या की नाही घरात असतील तर काय तेवढ्या खराब नसतील, पण बाहेर राहिल्यानं तर ते खराब झाल्या होत्या. आणि मग त्याच्या घराच्या बाजूला ना काम सुरू होतं, तर सिमेंटचं वरच्या दुसऱ्या मजल्याचं, तर वरून सिमेंटही पडे, तर त्याच्याने त्या जास्त खराब झाल्या होत्या. तर असं करून त्या खुर्च्या इतक्या खराब झाल्या. तर त्यांना वाटलं की आपण रिपेअर करू, तर आपल्याला खूप खर्च पडेल म्हणून काय त्यानं केला नव्हता. तर ते देणार होते कार्पेंटरला. तर मग मी घेऊन आली. आता इथं मी नक्की ना पूर्ण घास केल्या, कसं घासलं तर ते पुढं दाखवतो मी तुम्हाला. तर इथं ना मी ना मोजमाप केलं. आणि हे राफ्टर आहे ना हे स्वस्त पडतात मला. काय हे 4 बंडल लागले 4 खुर्च्याले, कारण की ते 3 फुटाचे होते ना. तर एक भाग खाली यूज झाला ना, वरचा भाग जो वाचलेला तो वरती यूज झाला असं. तर आणि मग स्क्रूचे खिळे आणले होते. तर खिळे महाग राहतात, टोपीवाले खिळे. तर ते 3 इंचाचे होते वाटते, 2.5 इंचाचे, आणि ते 1.5 इंचाचा का काही असं, मला बरोबर आठवून नाही राहिलं. पण तर असा करून मला तेवढा खर्च लागला. आणि पेंट आहे ना, तर पेंट जास्त नाही लागत याले, कारण की हे जे खुर्ची आहे की नाही पाहिले कलर करून आहे पहिलेच. आणि हिचे नाही का प्रायमर वगैरे पहिलेच यायच्यात राहते, पुटिंग हे ते वगैरे. तर हे काही अशा खुर्च्या आहे ना, असं जे फर्निचर आहे रियूजचं, ते की नाही जास्त कलर नाही पेत. तर त्याच्यामुळं काही कलरचा आपल्याला फारसा खर्च पडत नाही. आता हे खुर्ची की नाही म्हणजे थोडीशी जास्तच खराब वाटते. ते लोक नाही का म्हणजे असं नाही घरात असन ना तशी ठेवून असन, आणि त्याला थोडंफार मग त्याच्यावर धूळ बसत ते की नाही. तसंही किचनचं सामान आपलं तेलकट राहतेच, आणि मग वापरलं नाही तर धूळ बसत त्याच्यावर नाही का मग जे जास्त किटन बसते. तर अशासारखं झालेलं आहे. तर अशा करून मी ना धुवून टाकली. तर धुतल्याच्या नंतर हे खुर्च्या आहेत ना खूप मजबूत आहेत बरं, बिलकुल हालत नाही ना, झुलत नाही. तर मग की नाही मला काही करा नाही लागलं. फक्त काही खुर्च्याचे ग्रेन्स आहे ना ते भरले मी ना. तर जसं वालपुट्टी नाही का आपण फेविकॉल टाकतो, किंवा POPमध्ये फेविकॉल टाकून नाही का त्याचे ग्रेन्स भरून टाकायचे, किंवा रेडीमेडही भेटे ना वालपुट्टी, ते भरून टाकायची. आणि घास करायचं चांगलं, म्हणजे चिकना झालं पाहिजे बा म्हणून. आणि मग इथं की नाही मला जेवढ्या अंतरावर ते राफ्टर पाहिजे होते तेवढे मोजमाप केले. मोजमाप केल्याच्या नंतर नाही का याले स्क्रू कुठं लावायचे हात, तर तेवढ्या याच्यावर नाही का तेही मोजमाप केलं. आणि मग की नाही ड्रिल मशीन, तर ड्रिल मशीन लावायच्या पहिले ना इकडं तिकडं घसरते, म्हणून मी ना हे हिटेक्सनं चिपकवलं. आता व्हिडिओ लंबा होते म्हणून मी खूप छोट्या गोष्टी इथं दाखवल्या नाही. तर हे सगळे राफ्टर आहे लावायच्या पहिले मी ना इथं हिटेक्स लावलेला आहे ना, हिटेक्सनं त्याला फिक्स केलेला आहे. कारण की आपण पकडू नाही राहिलो तरी मशीन आहे ना व्हायब्रेट होते ना, तर इकडं तिकडं सरकते. तर सूतभऱ्याचं यंत्र तर चालत नाही, कारण की मग नाही का स्क्रू नाही का कसालेनं टाईट होतात म्हणून. तर परफेक्ट ठिकाणी स्क्रू गेला पाहिजे. मग इथं की नाही एजेस आहे की नाही, आता आपण काय तेवढे प्रोफेशनल नाही राहत म्हणा, काय उजेस बरोबर कटल्या जातात हे ते वगैरे. तर मग की नाही एजेस वगैरे मी ना बरोबर केले इथं. आता इथं की नाही माझ्यासोबत झालं कांड. तर की नाही मी ना मला मारायचा होता निळा कलर. माझ्या पोरीने ठरवलं की मी निळा कलर मारू बाई आले म्हणून. तर मग निळा कलर घेतला मी ना. हा डार्कमध्ये आहे निळा कलर, एशियनचा रॉयल. आणि एक मी ना हिरवाई आणला होता सोबत कलर. तर मग की नाही निळा कलरमध्ये ना मी ना अंदाजे पाणी टाकलं की नाही ते पाणी झालं जास्त. बरं हातानं ब्रश केला की नाही तर काही नाही चांगला वाटे. आता मारला वगैरे चांगला वाटत होता. पोरालाही आवडला, पोरीलाही आवडला.
मग मला की नाही जास्तच नाही का खुरापती आयडिया आला माझ्या दिमागात. तर मला वाटलं का मी हातानं केव्हापर्यंत कलर मारत राहीन, माझ्याजवळ तर स्प्रे गन आहे, तर मी स्प्रे गननं मारतो. तर तो कलर नाही का पतला होता, तर स्प्रे गनमध्ये नाही का टाकल्याच्या नंतर नाही का तो ओंघडला तो कलर. आणि मग याले कसं आहे, सरफेस नाही आहे ना, हा वाला समतल भाग नाही आहे ना, याला मधामधात फटी आहात. तर मग तो की नाही कलर मारला की नाही तर वाया जात होता. कारण की कलर आहे ना म्हणजे सरफेसवरनं कमी प्रमाणात लागते ना, अशा फटीफुटीच्या याच्यात डिझाईनच्या याच्यातनं कलर जास्त पेते आणि वेस्ट जास्त जाते. जिथं आपल्याला स्पेस कमी भेटला की नाही तिथं कलर आहे ना म्हणजे वेस्ट जाते. आजूबाजूनं फवारे इकडं तिकडं लागतं तर घरही खराब होते, जागा खराब होते. तर म्हणून तर मी ना केला, तसाही अटेम्प्ट केला ना, माया झाला कलर आहे ना वेस्ट झाला तरी पण बराचसा. तर निळा कलर तर ते काय मी ना शूट नाही केलं, व्हिडिओ लंबा होते म्हणून. मग नंतर आहे ना मग माझ्याजवळ नाही का तो निळा कलर, हिरवा कलर जसा घेतला होता मी, तर मग त्या निळा कलरमध्ये नाही का मग मी ना कलर आहे ना गाढा करासाठी मी ना हा हिरवा कलर टाकला, जो मी ना आणला होता नाही का निळ्या कलरसोबत. मग हिरवा कलर टाकला आणि मग त्या दोघा मिळून आहे ना मला हा असा कलर भेटला. मग याले मी ना जसा वेळ भेटला तसा पेंटिंग करत गेली. आता इथं हा जो ब्रश आहे मी सेकंड कोट मारत होता, हा जो ब्रश आहे ना हा मेकअपचा ब्रश आहे मायपोरीचा. काहून का याले आहे ना टेक्स्चर आहे ना स्मूथ पाहिजे. त्या ब्रशनं आहे ना त्याच्यावर लाईन्स येतात. आपण कोणते ब्रश घेतो की नाही दुकानातल्या आणतो हार्डवेअरच्या, तर त्याच्यानं लाईन्स येतात. तर म्हणून आहे ना मी नाही तर मेकअप करायचा ब्रश घेतलेला आहे. आता या मेकअप करायच्या ब्रशले आहे ना तेवढी स्ट्रेंथ नाही राहत आणि हा उभा मारा लागते. सगळ्या ब्रश माराची ना एक टॅक्ट राहते. तर ह्या ब्रशले ना हलका हातानं उभा मारा लागते. तर याच्यानं ना मग मी ना पूर्ण पेंटिंग केली, सेकंड कोट मारला मेकअप करायच्या ब्रशनं. आणि अंदर आहे ना कार्विंग आहे, तर कार्विंग आहे ना उबडकाबड दिसत होती. तर मग याच्यात आहे ना मी ना गोल्डन कलर मारला आहे. आता मला माहीत होतं का मी हे जे टोपीवाले खिडे हात की नाही स्क्रू हात नाही यायले मी गोल्डन कलरच करणार होतो. पण दुकानातून आणले ना तेव्हा ते स्टीलचे होते, तर स्टीलचे नव्हते पाहिजे मला. तर मग मी ना याले मग मला माहीत होतं का याले गोल्डन कलर करायचा आहे बा म्हणून. आणि त्या खणीमध्ये आहे ना मी ना मग गोल्डन कलर भरला. मग की नाही माझ्या खुर्च्या की नाही मस्त दिसू लागल्या, चांगल्या दिसू लागल्या. मग मला वाटलं की बा तसं तर ऑइल कलरले दुसरा कलर काय चढवायची काही गरज नाही राहत म्हणा. 2 कोट मारले, तिसरा कोटही मारला असताना तर अजून बढिया वाटलं असतं. मला तर वाटतं की 3 कोट पाहिजे. कारण की इथं आहे नाही असे कार्विंगचे कामं राहतात किंवा इथं जास्त डिझाईनचं जिथे काम राहते की नाही तिथं कोणे काने आणि की नाही असे गड्डे ना सुटतात. तर तुम्ही नंतर असं चांगलं पाहान की नाही तर तुम्हाला लक्षात असेल का काही ना काही सुटलेलंच आहे. आता मी पण पाहीन की नाही तर मला माहीत आहे का इथं काही ना काही सुटलेलं आहे, म्हणून तिसरा कोट ना आवश्यक राहते. तर मग की नाही मी नक्की काय केलं, टचवूड घेतलं. टचवूडमध्ये नाही का अर्धा डबा टचवूड घेतलं आणि त्याच्यात नाही का एक भाग मी ना तारपीन टाकलं. आणि मग त्याच्यानी पण याच्यावर नाही का मग म्हणजे ग्लेजसाठी शायनिंगसाठी मी ना टचवूड मारलेला आहे. नाही मारलं तरी चालते म्हणा, पण मी ना मारून घेतलं. आता होतं जवळ माय इकडं तिकडं पडून होतं डब्यात, अर्धाच डबा कुठं ठेवू म्हणलं, तर मग मी नक्की नाही याले मारून घेतलं. मग अशा प्रकारे ना खुर्चीचा तर हा की नाही टचवूड मारायच्या पहिलेचा व्हिडिओ होईल. मग आता मी की नाही याला टचवूड मारत आहो उन्हात बसून, कारण की लवकर सुकला पाहिजे. तारपीन आहे की नाही, आता काल बादल होती पाऊसही पडला, तर तारपीनच्या वस्तू आहे ना तर जास्त की नाही सुकत नाही लवकर. तर म्हणून आहे ना मी ना घराचा पेंट यूज केला. तसं पाहिलं तर ऑइल पेंट यूज करू शकतो, पण तो सुकत नाही 1-2 दिवस. आणि काल बादल होती तर 2-3 दिवस घेतलं नच असतं सुकासाठी. तर म्हणून आहे ना मी जास्त लाईक नाही करत. एक तर ॲक्रेलिक कलर लाईक करतो, नाही तर हे जे आहेत एशियन पेंट वगैरे आपले घराचे डिस्टेम्पर वगैरे ते मला चांगले वाटतात मारासाठी. ऑइल पेंट मी खूप लोखंडाच्या वस्तूले ऑइल पेंट पसंत करतो, कारण की त्याच्यानं काय होते त्यांची लाईफ न वाढते म्हणून. तर हा आहे ना टचवूड मारल्याच्या नंतर ह्या खुर्चीचा आहे हा फायनल लुक. तर हा आजचा मेक ओव्हर डायनिंगच्या खुर्चीचा तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद. आणि अजून तुम्हाला जर माझ्याजवळनं अजून खुर्च्या आहात तर त्याचा जर मेक ओव्हर पाहायचा असेल तर की नाही हा व्हिडिओ तर तुम्ही की नाही तसं कमेंट करा
की बा आम्हाला अजून व्हिडिओ, कारण की ह्या याच्यात नाही का आपण खूप काही करू शकतो, म्हणजे खूप प्रकारच्याने ह्या खुर्च्या नाही का मेकओव्हर करू शकतो. तर तुम्हाला अजून मेकओव्हर जर पाहायचा असेल अशा खुर्चीचा तर की नाही कमेंट करा. आणि की नाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही परत एकदा धन्यवाद.